सिंगड कॉलेजचे जी मॅच झाली एस के, खरोखरच अप्रतिम असं खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं सर्वांचं या ठिकाणी आयोजक संयोजकाच्या वतीने त्यांचे खरोखर कौतुक. या ठिकाणी उत्कृष्ट अशी खेळी करून सिंगड कॉलेजचे सर्व खेळाडूंच्या या ठिकाणी अतिशय कौतुक. चालू सामना सुरू करायचा आहे. विनोद सर आले असतील तर त्यांनी धन्यवाद सर. आत्ताच्या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच SBCCचा महादेव, त्यांनी स्टेजशी संपर्क आता. कृपया अतिशय आक्रमक असा महादेव याला विनंती आहे आपण स्टेजवर येऊन आपल्या या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवायचे महादेवसाठी. 12 चेंडूमध्ये 36 अतिशय आक्रमक असा महादेव, त्याचा या ठिकाणी सन्मान होतोय. व्यासपीठावर असणाऱ्या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की अतिशय आक्रमक असा खेळणारा महादेव, त्यासाठी खेळाडूंनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आपल्या संघासाठी त्यांनी विजय प्राप्त करून दिलाय. महादेव अतिशय आनंदामध्ये त्याचं आगमन होते, त्याला या ठिकाणी आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी जातोय तो नागेशला. आमच्या मान्यवरांच्या हस्ते त्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब नागेश स्वीकारताना. धन्यवाद नागेश. अतिशय आक्रमक असा महादेव, 12 चेंडूत 36 धावा. याच्या पुढचा सामना धायरी 11 वर्सेस SBCC. मंगेश, याच्या अगोदरची यांची मॅच झाली, त्याचं एक मॅन ऑफ द मॅचचा राहिलेलं आहे, जरा चेक कर. धन्यवाद सर्वांचे. पुन्हा एकदा जोरदार या ठिकाणी टोलवलेला चेंडू, बॉल सीमा पार. या ठिकाणी पुढील होणारा सामना धायरी 11 वर्सेस SBCC. ह्या दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत त्यांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी स्टेजच्या समोरील बाजूस यायचे. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण स्टेजच्या समोरील बाजूस यायचे. अनंतभाऊ भोईर आपल्याला विनंती आहे. दोन्ही संघाचे कर्णधार धायरी 11 वर्सेस SBCC चे कर्णधार त्यांनी स्टेजच्या समोरील बाजूस यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार डीजे दोन्ही संघाचे कर्णधार धायरी 11 वर्सेस SBCC चे कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी सुसज्ज झाले नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मान्यवरांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल SBCC ने घेतलेला आहे आणि आपला निर्णय कळवतात. या ठिकाणी SBCC ने प्रथम फलंदाजी घेतलेली आहे आणि धायरी 11 साठी
या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. हॅलो, धावफलक झालेला आहे ते 10 धावा. सुरू असलेला सामना सिंहगड वॉरियर्स विरुद्ध केतन प्रतिष्ठान. नॉकआउट पद्धतीचा हा सामना असेल. जिंकणारा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल व हारणारा संघ या स्पर्धेतून बाहेर होईल. गोलंदाजी करतोय आशिष. स्ट्रायकिंग एंडला आता असलेला फलंदाज गणेश. नॉन स्ट्राईकला असतील ते. सोडून दिला चेंडू. पंच जमिनीला हात समांतर करत कळवतात व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये होतीये भर. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून खेळण्याचा प्रयत्न होता. बराच मोठा अपील या ठिकाणी होतंय पण पंच ते अपील फेटाळतायत. सामन्याला पुन्हा सुरुवात होते. हा चेंडू निर्धाव असेल. हा चेंडू जोरदार फटका. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नसेल. चेंडू पाहूया पंच काय देत आहे. षटकार. 6 धावा. गणेश गणेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार अगदी सीमारेषेच्या पलीकडे पडला. एकदम मापात मारलेला हा फटका होता. पुन्हा एकदा चेंडू हवेत चढवला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. पाहूया झेल टिपलाय. फलंदाज बाद. दुपारच्या सत्रामध्ये बाद फेरीचा तिसरा आहे का दुसरा आहे? डीजे ब्राव चौथा आहे, तिसरा आहे रे. अरे आम्ही पहिला खेळलो, धायरी पहिला, आम्ही दुसरा. बाद फेरीतील चौथा सामना जो चालू आहे केतन प्रतिष्ठान विरुद्ध सिंहगड वॉरियर्स. किती षटक झाली ह्याच्या ना सिंहगड वॉरियर्स संघाच्या. धांदोरी येथून नक्कीच ज्यांचं आता नुकतंच आगमन झालं ते आमचे संघाचे नक्कीच ओनर, श्री 11 संघाचे नक्कीच ओनर, तसेच आमचे चांगले मार्गदर्शक सूरजदादा निंबाळकर यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला बाद फेरीतील चौथा सामना दोन बलाढ्य संघांमध्ये जो आपल्याला पाहावयास मिळतोय केतन प्रतिष्ठान विरुद्ध सिंहगड वॉरियर्स. प्रथम नक्कीच फलंदाजी करताना सिंहगड वॉरियर्स संघाच्या तिसरं षटक चालू असताना, दुसरं षटक चालू असताना 19 धावा ज्या होत आहेत, 4 गडी बाद मात्र त्या ठिकाणी जे झालेले आहेत. फलंदाजीसाठी रमेश व मयूर हे फलंदाज मात्र आता फलंदाजीसाठी सज्ज आहेत. पुढचा चेंडू चांगला हिट. चेंडू जातोय वन बाउन्स. सीमा रेषा पार. चौकार.
धन्यवाद डीजे. सुंदर फटका मारलाय रमेशाने, चांगला फटका लेग साईडच्या दिशेने जो खेळून काढलाय. 4 धावा नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ करून देत आहेत. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 23 धावा. 2 षटक पूर्ण, 4 गडी बाद, 23 धावा. तिसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज गणेश पायगुडे. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं नक्कीच षटक त्या दरम्यान पूर्ण होतंय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पडलाय. 1 धाव मिळते, एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 24. पुढचा चेंडू नक्कीच समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये दिसून येते. 2 धावांनी नक्कीच धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 26. षटक क्रमांक सुरू असताना तिसरं. 4 गडी नक्कीच तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत, परंतु हरकत नाही. दोन्ही आघाडीचे फलंदाज मयूर व रमेश हे आता मात्र जबाबदारी स्वीकारतायत. 5 षटकांचा सामना असेल. जो संघ जिंकेल पुढच्या फेरीमध्ये प्रवेश, हरणारा संघ स्पर्धेतून नक्कीच या ठिकाणी बाहेर जाताना दिसेल. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय रमेश. त्या ठिकाणी उंची लहान पण कीर्ती महान. कित्येक सामने आपल्या खांद्यावरती पेलून हा खेळाडू नक्कीच विजय नोंदवून देताना आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलाय. तोच हा रमेश आता मात्र सज्ज होतोय. गणेश नक्कीच गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पुढचा चेंडू चांगला हिट, शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या इथे जातोय. 1 धाव नक्कीच पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न होतोय, पण हरकत नाही. चांगले प्रयत्न करतायत फलंदाजी. मात्र 1-1 धावांनी देखील धावसंख्येमध्ये वाढ करून देत आहेत. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 27 धावा. मान्यवरांच्या उपस्थितीत चालू असलेला 4 चेंडू. पुढचा चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. एक क्षेत्ररक्षकाकडून झाली थोडीशी चूक. 1 धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होते. रमेश नक्कीच त्या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवतोय. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 29. षटक क्रमांक तिसरे जे सुरू असताना नक्कीच या मैदानामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, लेदर क्रिकेटचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं असा शुभम नागवडे, नक्कीच त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. षटक क्रमांक तिसरा टाकतोय तो गणेश पायगुडे. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ अंगावरती आदळतोय आणि निर्धाव चेंडू त्या दरम्यान टाकण्यात येतोय. 3 षटक पूर्ण होत आहेत. 4 गडी बाद. धावसंख्या जी होते 29. अजून देखील 2 षटकांचा खेळ हा पहिल्या इनिंगचा जो बाकी असेल. सिंहगड करंडक 2020 नियोजन आयोजन करते आपल्या भागातील सर्वांचे लाडके कार्यश्रम नगरसेवक माननीय श्री हरिदासजी कृष्णाजी चरवड साहेब यांच्या अथक प्रयत्नातून नक्कीच ही स्पर्धा संपूर्णरित्या पार पाडताना जे आपण पाहतोय. बक्षिसाची रक्कम पहिला प्रथम क्रमांकासाठी 1,41,000 रुपये रोख, तर द्वितीय क्रमांक 66,000, तृतीय क्रमांक 55, चतुर्थ 44, पाचवा 33,000, तर 6व्या क्रमांकासाठी देखील 22,000 रुपये रोख या ठिकाणी व आकर्षक ट्रॉफी देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. 40+ देखील सामने आपल्याला पाहावेस मिळतील. द लेजंड खेळाडू ज्यांचं वय वर्ष 40च्या पुढे गेलेले आहेत ते सुद्धा खेळाडू या स्पर्धेचा भाग घेण्यासाठी उद्या व परवाच्या दिवशी आपल्याला पाहावेस मिळतील. पुढचा चेंडू बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा नक्कीच वेध घेतोय. 1 धाव मात्र त्या दरम्यान लेग बाय स्वरूपाची पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ देखील होते. धावसंख्या होते ती 3-0. 30 धावा. षटक क्रमांक 4 सुरू असताना सामना चालू असतानाच आपल्या मान्यवरांपैकी केरबा नाना चरवड यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक असे स्वागत व हार्दिक असे आभार. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. लेग साइडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार. षटकार.
नक्कीच त्या ठिकाणी मयूर याने फटका जो टोलवलाय, चेंडू सरळ फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी जातोय. 6 धावाने धावसंख्येत वाढ होते. धाव संख्या होते 36. उलटा सुलटा 36 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. अनिल याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतोय. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू डावे इष्टीच्या नक्कीच लगतचा चेंडू. पंचांनी त्या ठिकाणी निर्धाव घोषित केलाय. चांगला कमबॅक त्या ठिकाणी होतोय. धावसंख्या मात्र चौथं षटक ना, चौथं षटक चालू असताना 36 धावांवरती जे थांबलेले. 5 षटकांचा सामना आहे, जिंकावंच लागेल. पुढे येऊन टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेची वेध घेतोय. बघूया काय होतंय. नक्कीच त्या ठिकाणी मयूर तंबूच्या आश्रयाला बसलेला 5वा धक्का सिंहगड वॉरियर संघाला. मयूर याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो रोहन उर्फ बाळा. स्ट्राईकला असेल तर छोटा, उंचीने छोटा खेळाडू रमेश मात्र आता सज्ज असेल. कलात्मक फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होतोय. चेंडू शरीराचा वेध घेतोय. नॉन स्ट्राईकचा चांगला कॉल. त्या ठिकाणी नक्कीच फलंदाज बाद झाला असता धावबादच्या स्वरूपात. त्या ठिकाणी धावसंख्येत मात्र कुठल्याही प्रकारची वाढ होताना दिसत नाहीये. चांगली गोलंदाजी. एका षटकारानंतर गडी नक्कीच त्या ठिकाणी बाद होतोय. चांगलं कमबॅक आपल्याला पाहावयास मिळतंय. 36 धावेवरती नक्कीच संघ गेलेला आहे सिंहगड वॉरियर्स. अजून देखील यानंतर 1 षटक शिल्लक असेल. पुढचा चेंडू बैठक शॉट. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. चांगला चेंडू अडवलाय. चांगला थ्रो झालाय. एका धावेने नक्कीच धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 4 षटक पूर्ण 5 गडी बाद 37 धावा. यानंतर होणारा सामना धायरी 11 व SBCC दोन्ही संघांनी यानंतर लगेचच सामना खेळायचा आहे. दोन्ही संघांनी यानंतर लगेचच तयारीत राहायचंय. आपल्याला आज 2 संघ हे बक्षीस पात्र फेरीमध्ये न्यायचे. चला शेवटचं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज. मोठा फटका लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. जुना चेंडू द्या. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चेंडू धाडून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावांसाठी 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 41. षटक क्रमांक 5 घेऊन जो गोलंदाज सज्ज होतोय रमेश मात्र चांगली फलंदाजी करतोय. एकेरी दुहेरींबरोबर चौकार आणि षटकारांचा देखील प्रयत्न करतोय आणि तो देखील त्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची बाहेरची काढा. थर्डमॅनच्या दिशेने गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. चुका चुका आणि फक्त चुका आता मात्र मैदानामध्ये दिसत आहेत. थोडासा असा थ्रो क्षेत्ररक्षकाने चांगला केला असता तर फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला असता. परंतु दोन्ही फलंदाजांनी चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवली. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 43. षटक क्रमांक 5 सुरू असताना रमेश नक्कीच आपली फलंदाजी दाखवतोय. कामाला या संघामध्ये घेतलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने खेळण्याचं चांगलं क्षेत्ररक्षण
आपल्या संघासाठी काही धावा नक्कीच त्या ठिकाणी वाचवल्या असतील. थर्ड मॅनच्या दिशेने असलेल्या क्षेत्ररक्षकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव दरम्यान पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती डबल 44. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. रोहन उर्फ बाळा आता माझं सज्ज होईल शेवटच्या षटकातील काही चेंडू खेळण्यासाठी. पुढचा चेंडू मोठा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करावाच लागेल आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 46. षटक क्रमांक 5 सुरू असताना 5 गडी बाद झालेत, परंतु रमेश अजून देखील मैदानामध्ये तळ ठोकून बसलाय. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या जी 46 वरती नेऊन ठेवली आहे. पाहूया पुढचा चेंडू. बिग ब्लास्ट चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी पलीकडे. फरार. षटकार 6 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे. सुमधुर संगीतानंतर आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 6 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 52 धावा. संघाचा अर्धशतक नक्कीच या ठिकाणी पूर्ण होतंय. 52 धावा झाल्यात. काय फटकेबाजी चालली आहे. शेवटच्या गोलंदाजावरती चढवलेलं आक्रमण पूर्णपणे यशस्वीरित्या होताना दिसतंय. पहिल्या चेंडूवरती चौकार नक्कीच त्या ठिकाणी ठोकून धावगतीला नक्कीच वाढ दिलेली आहे. धावसंख्या 5 षटक सुरू असताना 52 वरती जी पोहोचलेली. आता पुन्हा एकदा बाळा सज्ज होतोय. काही चेंडू शिल्लक असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्यामध्ये फलंदाज नक्कीच बाद. बसलेला 6वा धक्का हरकत नाही. चेंडू मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 5 षटक पूर्ण. 6 गडी बाद. 52 धावा. तर 53 धावांचं लक्ष असेल 30 चेंडूंमध्ये करण्याचं केतन प्रतिष्ठानला. चला सिंहगड वॉरियर्स क्षेत्ररक्षण लगेच लावण्यासाठी आलेले आहेत. केतन प्रतिष्ठान आपले फलंदाज देखील लवकरात लवकर पाठवायचे. डीजे जुने बॉल द्या. जुने बॉल द्या. पंच जुने बॉल द्या इकडे. धन्यवाद डीजे. केतन प्रतिष्ठान फलंदाज चला लवकर. अजून यानंतर 2 सामने खेळवायचे. यानंतर होणारा सामना धायरी 11 विरुद्ध SBCC क्रिकेट संघ. धायरी 11 नक्कीच धायरी गावातून आलेल्या सर्व गुणवंत खेळाडूंनी भरलेला हा संघ बाद फेरीचे नक्कीच दुसऱ्या सामन्यासाठी प्रवेश करतोय. तर SBCC संघ हा देखील आपल्या ह्या ग्राउंड मध्ये खेळताना दिसतोय. तो सिंहगड कॉलेजचे सर्व कर्मचारी चांगल्या फाईट दिले त्यांनी आतापर्यंत. पुढचा मोठा सामना असेल. जो सामना जिंकेल तो बक्षीस पात्र नक्कीच या स्पर्धेचा ठरेल. त्यानंतर होणारा सामना आहे या सामन्याचा विजयी संघ विरुद्ध सिंहगड फायटर्स. फलंदाजांचं नाव काय आहे. आशिष आणि काय नाव सांगा. नाव फलंदाज किरण. ओके धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात लगेच 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 करून घ्यायचे. प्रथम क्षेत्ररक्षण करताना केतन प्रतिष्ठानने निर्धारित 30 चेंडूंमध्ये सिंहगड वॉरियरच्या 52 धावा झाल्यात.
तर 53 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी केतन प्रतिष्ठानला. पहिले षटक घेऊन आलाय तो लक्ष्मण. फिल्डिंग सज्ज. लेट्स प्ले. पहिला चेंडू नक्कीच वेगवान चेंडू, उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू. सामन्याला सुरुवात होतानाच गोलंदाज त्या ठिकाणी हवी होतोय. मोठा फटका नक्कीच त्या ठिकाणी ठोकला जात नाहीये. निर्धाव चेंडूने दुसऱ्या इनिंगची मात्र सुरुवात होते. समीकरण असे मित्रांनो, 29 चेंडू 53 धावांची गरज. पाहूया लक्ष्मण आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहे. तर किरण पुन्हा एकदा मोठा फटका, नक्कीच पॉवर प्लेचा फायदा घेतोय. चेंडू जातोय वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे. चांगला फटका खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. धावसंख्येला सुरुवात होते. रन चेसला देखील सुरुवात होते. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय लक्ष्मण. सामना पाहण्यासाठी नक्कीच आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेत आमच्या सर्वांचे लाडके कुलदीप सरवड साहेब यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. पुढचा चेंडू पहा मित्रांनो, मैदानाकडे थोडंसं लक्ष देऊया. चांगली फाईट आपल्याला जी बघायला मिळते. सिंहगड वॉरियर्स विरुद्ध केतन प्रतिष्ठान. केतन प्रतिष्ठान नक्कीच वारजे भागातून आलेला हा संघ आहे. ओके, तर फिल्डिंग करणारा संघ नक्कीच डोंजे भागातून आपल्याला आलेला जो पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव नक्कीच पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 5. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना पॉवर प्लेचा फायदा उचलावाच लागेल. 53 धावांचा जो पाठलाग करायचा आहे निर्धारित 5 षटकांमध्ये. पाहूया आता मात्र स्ट्राईकला आहे तो तडाखेबाज फलंदाज किरण. दोन षटकं नक्कीच पॉवर प्लेची असतील. पाहूया पॉवर प्लेचा कितपत फायदा उचलतोय तो किरण. हाफ पिच मध्ये नक्कीच ह्या खेळाडूला आपण पाहिलं असेल. चांगली फटकेबाजी करण्यात माहीर असलेला किरण मात्र आता स्ट्राईकला असेल. लक्ष्मण गोलंदाजीसाठी तयार होतोय. पुढचा नक्की चेंडू, बॅटची बाहेरची कडा, बसलेला पहिला धक्का केतन प्रतिष्ठानला. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच त्या ठिकाणी पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय केतन प्रतिष्ठानचा किरण. तडाखेबाज फलंदाज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात, पॉवर प्लेचा फायदा नक्कीच उचलण्याच्या प्रयत्नात तंबूच्या आश्रयाला जातात. धावसंख्या 5 वरती स्थिरावली आहे. एक गडी नक्कीच बाद झालाय. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचा फायदा नक्कीच उचलावा लागेल फलंदाजांना. नवीन फलंदाज आलाय तो शुभम डोळसकर. लेदर क्रिकेटमध्ये नक्कीच नावारूपाला आलेला हा फलंदाज आता मात्र टेनिस क्रिकेटमध्ये कसा खेळतोय ते पाहायचंय. चांगला फटका लेग साइडला. चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न केला आणि झेलबाद. डीजे दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. बसलेला दुसरा धक्का केतन प्रतिष्ठानला. आक्रमण करण्याचा नक्कीच प्रयत्न होतोय आणि आक्रमण करताना फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होत आहेत. पहिलं षटक नक्कीच त्या ठिकाणी सुरू असताना
नवीन फलंदाज आलाय तो. ओके. ऋषभ लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 बळी मिळून पहिलं षटक त्या दरम्यान पूर्ण होतंय. दुसऱ्या षटकाची नक्की सुरुवात होते. रमेश त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारतोय. संघाकडून दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय रमेश. धावसंख्या मात्र 5 वरती स्थिरावलेली आहे. चांगला कमबॅक केला लक्ष्मण याने. 1 चौकारानंतर लगेचच 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो रमेश पवार. मोठा फटका खेळण्याचा वारंवारचा प्रयत्न. चेंडू मात्र उसळी थोडीशी कमी घेतोय आणि त्या ठिकाणी फलंदाज मात्र वारंवार डॉट बॉल घालवतोय. 2 डॉट बॉल नंतर देखील धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होत नाहीये. धावसंख्या 5 वरती स्थिरावलेली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चाललेला बाद फेरीतील 4था सामना. करो या मरो, जो जिंकणार तो बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच प्रवेश करेल. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. सीमारेषा पार नक्कीच तो गाठतोय. चौकार 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षकाने कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही, अन्यथा इजा कंपल्सरी आहे. धन्यवाद डीजे. 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर फलंदाजाने मात्र लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू 4 धावांसाठी गेलाय. 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती सर्वांचा लकी नंबर 9 धावा. पुढचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू नक्कीच लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या होते ती 16 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू असताना काय फलंदाजी चालली आहे. चौकारा पाठोपाठचा षटकार. नक्कीच धावगती ही वाढवताना दिसत आहेत ते दोन्ही फलंदाज. फलंदाजीसाठी आता मात्र स्ट्राईकला येतो आशिष व नॉन स्ट्राईकला येतो ऋषभ. चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. रमेशाचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बिग ब्ला. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. पाहूया झेल होतोय का. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी. चुकीला माफी नाही. पहा मित्रांनो, झेल सुटला आणि 2 धावा त्या ठिकाणी फलंदाजांनी ज्या पूर्ण केल्यात. मिळालेलं जीवदानाचा फायदा नक्कीच उचलणार. फलंदाज खूप चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 18. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलेलं आहे. 2 गडी नक्कीच त्या ठिकाणी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेत. परंतु ऋषभ या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय. चौकारा मागोमाग षटकार देखील खेळतोय. धावसंख्या 2 षटकानंतर 2 गडी बाद. 18 धावा. चांगली फलंदाजी करताना दिसतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे ते लक्ष्मणवर. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो लक्ष्मण. पाहूया आता ऋषभ कशा प्रकारची फलंदाजी करतोय ते. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. नक्कीच पंचांकडे दाद मागताना त्या ठिकाणी दोन्ही वेळेस पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद करायचा नाहीये. पंचांनी कुठल्याही प्रकारचा वाद करायचा नाहीये. नाही ते पंच ठेवलेले आहेत आपण. पंच जे डिसिजन देतील ते सर्वांनी मान्य करायचंय. पंचांनी जे डिसिजन दिलंय ते मान्य करावं लागेल. आपण या ठिकाणी पंच म्हणून ठीक आहे, काय हरकत नाही. ते पंच बघतील. कोणाकडे इथं कोणाकडेच मागू शकत नाहीत आत. धन्यवाद. खेळाडूंचं पुन्हा एकदा कौतुक. धावसंख्या मात्र 18 वरती स्थिरावली आहे. षटक क्रमांक 3 सुरू असताना. चला सामना चालू ठेवायचा आहे. केतन प्रतिष्ठान चला या लवकर. सामना चालू ठेवायचा आहे. कुठल्याही प्रकारचा इथे वाद करू नका.
पंचांनी त्या ठिकाणी डिसिजन दिलेलं आहे, वाद करायचा नाहीये. चला सामन्याला सुरुवात करून घ्या. चला भरपूर वेळा सांगितलंय, चला जाऊ द्या. चला पुढचा चेंडू टाकण्यासाठी लक्ष्मण पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय पुन्हा एकदा. आता मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंचांनी या ठिकाणी वाईट घोषित केलाय. चला चला मी काय म्हटलं तुम्हाला, दोन्ही बाजूंनी मी तेच सांगतोय, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. संघांना वारंवार सूचना देण्यात येते, पंच जे डिसिजन देतील ते मान्य करावं लागेल. आपण या ठिकाणी पंच बाहेरचे ठेवलेले आहेत, आपला कुठलाही त्यामध्ये हस्तक्षेप नसेल. पंचांनी डिसिजन दिलंय, तुम्हाला मान्य करावं लागेल. या अगोदरच्या चेंडूवरती तेच झालंय. चला दोन्ही संघांनी मान्य करायचं, पंच त्या ठिकाणी काम पाहत आहेत. अवंतर धाव या ठिकाणी पंचांनी घोषित केले. एका अवंतर धावेने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते ती 19. धावसंख्या होते ती 19. आता कुठल्याही प्रकारचा वाद चालणार नाही. पंचांनी डिसिजन दिलं, दोन्ही संघांना मान्य करावं लागेल. मोठा फटका नक्कीच, चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक त्याच्या खालोखाल. पाहूया झेल होतोय का. झेल त्या ठिकाणी टिपतोय. फलंदाज तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक 3. धन्यवाद डीजे. त्या ठिकाणी नक्कीच फलंदाज बाद होतोय. बसलेला तिसरा धक्का केतन प्रतिष्ठानला. धावसंख्या मात्र होते ती 19 धावा. षटक क्रमांक तिसरं सुरू असताना 3 गडी बाद. नवीन फलंदाज आलाय तो गणेश पायगुडे. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होतो. त्या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू आणि धावसंख्या मात्र 19 वरती स्थिरावलेली. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु एका दुक्का सुद्धा रन्स पुढे मॅच नक्कीच न्यावी लागेल. फलंदाजांना जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. सामना जिंकायचाच आहे. हरणारा संघ स्पर्धेतून नक्कीच या ठिकाणून बाहेर जाईल. पुढचा चेंडू लक्ष्मण याचा. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेला हा प्रेक्षणीय सामना. पुढचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू फरार, सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. काय फटका खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या अगदी पलीकडे फोडून दिलाय. धावसंख्येत 6 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. अजून देखील 27 धावांची गरज असेल. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो आशिष. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू नक्कीच त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने गेलाय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतोय आणि एकच धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते ती. धावसंख्या होते ती 26. षटक क्रमांक 3 अजून देखील प्रगती पथावरती जे दिसते. लक्ष्मण नक्की जबाबदारीने गोलंदाजी करतोय. आशिष देखील फलंदाजी मात्र त्या ठिकाणी चांगली करतोय. त्याच्या साथीला आलेला गणेश पायगुडे हा देखील चांगला खेळाडू आता मात्र स्ट्राईकला येताना जो दिसतोय. अजून देखील 26 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. यानंतर अजून 2 षटके टाकणं देखील बाकी आहे. पाहूया शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना नक्कीच जाताना जो दिसतोय.
फुलटा चेंडू, नक्कीच काहीही त्याच्यावरती रन्स आलेले आहेत. गोलंदाजाकडून झालेली चूक, परंतु त्याचं चांगलं रूपांतर यष्टीरक्षकाने चांगला चेंडू आणून त्या ठिकाणी धाव मात्र कुठल्या प्रकारची मिळाली नाही. 3 षटक पूर्ण, 3 गडी बाद, 26 धावा. चला सिंहगड वॉरियर्स, लवकरात लवकर सामना चालू ठेवायचा आहे. कुठल्याही प्रकारचा विलंब नकोय. यानंतर अजून 2 सामने खेळवायचे आहेत, याची सर्व संघांनी नोंद घ्या. 12 चेंडू 26 धावा समीकरण मित्रांनो. पाहूया अजून देखील आशिष मैदानामध्ये तळ ठोकू नये, चांगली फटकेबाजी करतोय, चांगले चौकार षटकार खेळतोय, चो बाजूनी नक्कीच आक्रमण चढवण्याचा प्रयत्न तो त्या ठिकाणी करताना दिसतोय. नवीन गोलंदाज आलाय वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक घेऊन मयूर मातळे आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळतोय. आशिष मात्र स्ट्राईकला असेल. 12 चेंडू 26 धावा. पाहूया काय होते थोड्या वेळात. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी खेळून काढलाय. 1 धाव नक्कीच पूर्ण होतं. मयूर त्याच्या मागोमाग आणि एकाच धावेने नाही, गच्चाल असं क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच फलंदाजाकडून हा फटका खेळण्यात आला, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 30. पुढचा चेंडू मयूर याचा. आता मात्र उजव्या साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू खूपच बाहेर गेलाय. पंचांनी अवंतर धाव देखील घोषित केले. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 31. चांगली फलंदाजी करतोय आशिष आपल्या संघासाठी. मागच्या दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळवलेला हा फलंदाज. पुढचा चेंडू चांगला हिट. पाहूया झेल होतोय का, आणि सेफ हँड. फलंदाज त्या ठिकाणी बाद बसलेला. 4था धक्का. आशिष मात्र तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद डीजे. धक्का क्रमांक 4. नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलाय. धावसंख्या होते ती 31 धावा. नक्कीच अजून गरज असेल. 22 धावांची गरज. 10 चेंडू 22 धावा. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या होते ती 31. अजून देखील 22 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू 22 धावा. 22 धावा 10 चेंडू. पाहूया चेंडू. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, मोठा फटका मारण्याचा नक्कीच फलंदाज केतन त्या ठिकाणी निर्धाव चेंडू घालवतोय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक त्या ठिकाणी करताना दिसतोय तो गोलंदाज. एक आक्रमक फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. धावसंख्या 31 वरती स्थिरावली आहे. समीकरण 9 चेंडू 22 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आता मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंचांनी या ठिकाणी अवांतर धाव घोषित केली आहे. काय चाललंय सामन्यामध्ये, कधी सामना नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाचं पुढे जातोय तर कधी नक्कीच स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी युवा उद्योजक राहुल शेठ रायकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटी तर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. पुढचा चेंडू नक्कीच त्याच ठिकाणी टोलून काढलाय. धावबाद करण्याची संधी या ठिकाणी यशस्वी. फलंदाज केतन धावबाद बसलेला. 5वा धक्का. डीजे
डीजे धावसंख्या मात्र होते ती 32 धावा. अजून देखील 21 धावांची गरज असेल. चौथं षटक चालू, चौथंच आहे ना, चौथं षटक चालू असताना मयूर माताळे यांची अचूक गोलंदाजी त्या ठिकाणी फलंदाजांना नक्कीच रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय. नवीन फलंदाज मात्र त्या ठिकाणी येतोय भीमा. स्ट्राईकला असेल तो गणेश. पाहूया मयूर याचा पुढचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच या ठिकाणी गणेश मात्र आता सर्व जबाबदारी आपल्यावरती स्वीकारतोय. एक खणखणीत षटकार ठोकतोय. 6 धावांनी धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या होते ती 38. आता मात्र समीकरण थोडस बदललेलं दिसतंय. या ठिकाणी चांगली फटकेबाजी करतोय तो गणेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग ब्लास्ट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. ओके. धावसंख्या होते ती 4 षटक पूर्ण 38 धावा. अजून देखील 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज असेल. 6 चेंडू 15 धावांची गरज. 6 चेंडूत 15 धावांची गरज. चला सामना चालू ठेवायचा आहे. ऐका जरा, या ठिकाणी दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आहे. कोणी तिथून कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी डिसिजन बदलायचं नाहीये. 12वा खेळाडू आहे तिथं स्कोररच्या इथे. काय असेल ते तुम्ही नंतर डिस्कस करा. 12वा खेळाडू ठेवलाय ना. 2 वाईट आहेत. 12वा खेळाडूला मान्य आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं डिसिजन इथं बदलू नका. चला बॅटिंगला जा लवकर. 12वा खेळाडू कशासाठी ठेवलाय आपण? त्या ठिकाणी स्कोअर पाहण्यासाठी आणि नाव सांगण्यासाठी. धन्यवाद. धावसंख्या 38 वरती स्थिरावली. आता उरले चेंडू 6 आणि धावा बनवायच्या त्या 15. पहिला चेंडू नक्कीच अलॉंग दी कार्पेट खेळलेला आहे. 1 धाव नक्कीच त्या दरम्यान पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 39. समीकरण असेल मित्रांनो 5 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो संघाचा कर्णधार संदीप. तो फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गणेश. पुढचा चेंडू नक्कीच चांगल्या गोलंदाजी करताना दिसतोय. का मी या संघाचा कर्णधार आहे. शेवटचा मला नक्कीच का षटक दिलं जात आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी. चांगलं कमबॅक. समीकरण असेल मित्रांनो 4 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. चला सामना चालू ठेवायचा आहे. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू. पंचांनी मात्र त्या ठिकाणी अवांतर धाव घोषित केले. एका अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जी होते 40 धावा. 40 आहेत ना. 40 धावा ना. 40 धावा. आता मात्र समीकरण असेल 12 धावांची गरज. सॉरी 13 धावांची गरज. एक काम करा, तुमच्याच खेळाडूंना कोणाला तरी पंच म्हणून काम पाहायला सांगा. लाईव्ह सामने चालू आहे. तुम्ही नंतर बघा. पंचांनी एकदा डिसिजन दिल्यानंतर बदलायचं नाहीये कोणीच. याला रिव्ह्यू नाहीये. याला रिव्ह्यू नाहीये. पंचांनी जे डिसिजन दिलंय ते मान्य करावं लागेल. वारंवार तुम्ही तेच करताय
आता इथून पुढे जर का तुम्ही चेंज करायला लावलं तर संघ बाद करण्यात येईल. आयोजकांकडून पूर्णपणे या गोष्टीची सूचना देण्यात येते. कोणी वाद केला संघ बाद. 13 धावांची गरज. फुलटॉस चेंडूचा फायदा नक्कीच त्या ठिकाणी उचलता येत नाहीये. गणेश मात्र त्या ठिकाणी एकच धाव काढू शकतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न गणेश त्या ठिकाणी नक्कीच धावबाद. प्रयत्न फसला. आक्रमक फलंदाज नक्कीच धावबाद होतोय. आता चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि धावा बनवायच्यात 12. धन्यवाद डीजे. सामना पहा मित्रांनो कुठे होता कुठे आलाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा बनवायच्या त्या 12. प्रत्येक चेंडूवरती चौकार अन्यथा 2 चेंडूवरती 2 षटकार. सामना अजून देखील दोन्ही संघांकडे झुकलेला आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत नक्कीच हा सामना जाईल. यानंतर होणारा सामना धायरी 11 विरुद्ध एसबीसीसी. नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल एसबीसीसी संघाने जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. धायरी 11 आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं. पंच म्हणून काम पाहतील महेश शिंदे व रणजित जगताप. चला सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. 3 चेंडू शिल्लक आहेत. लवकर लवकर सामना खेळवायचा आहे. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. लक्षात असू द्या. पुढचा चेंडू नक्कीच टोलवलाय लेग साईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का पाहूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या फलंदाजांनी पूर्ण केलाय. 2 धावा नक्कीच मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 42. 43. अजून देखील 10 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत ते 2 चेंडू 10 धावांची गरज. चौकार षटकार अन्यथा 2 षटकार. पाहूया पुढचा चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा आपल्याला या गोष्टीची आठवण करून देतो. सामना जर बरोबरीत सुटला तर कंपल्सरी चेस हा नियम आपल्या इथं आहे. लक्षात असू द्या. कंपल्सरी चेस हा नियम फक्त खडकवासला मतदारसंघापुरतीच संघांना असेल. हा नियम आपण पहिल्यापासूनच सांगत आलेलो आहे. कंपल्सरी एका चेंडूमध्ये 4 धावा करणे गरजेचं असेल. चौकार हा मारावाच लागेल. 3 धावा काढल्या तरी सुद्धा केतन प्रतिष्ठान हा सामना हरू शकतो. परंतु चौकार आणि षटकार हा सामना विजय नोंदवून देऊ शकतो. पाहूया 1 चेंडू 4 धावांची गरज. कंपल्सरी चेस. नक्कीच भीमा आता फलंदाजी करताना दिसतोय. नावाप्रमाणे नक्कीच तो बरसतोय. षटकार खेचून नक्कीच सामन्यामध्ये जो जिवंतपणा आणताना दिसतोय. 1 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची गरज आहे. पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी भीमा सज्ज होतोय. संदीप याच्या अगोदरच्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. जबाबदारी दोन्ही खेळाडूंवरती. यानंतर सामना जो चालू होणार धायरी 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचा. हा सामना संपल्या. चला 1 चेंडू 4 धावा. चेंडू सुरेख निर्धाव चेंडू. त्या दरम्यान सिंहगड वॉरियर्स विजय नोंदवतोय. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. विजय संघाचे अभिनंदन. चला धायरी 11 संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5 षटकांचा होणारा सामना असेल आपला.